तेथील दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे मारहाण लाठीचार्ज करण्यात आला आणि निष्पाप मुला मुलींना मोठ्या प्रमाणात गंभीर जखमा झालेल्या आहेत. त्याच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडीचे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांनी त्याचा निषेध नोंदवत पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बंदचं आंदोलन करण्यात येत आहे. त्याच प्रमाणात त्याच धर्तीवर वसमत या ठिकाणी आंदोलन होत आहे. तर ते आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहेत. त्यानिमित्तानं आपण आंदोलन करताना विचारू की आज जे वसमत बंदचं तुम्ही आंदोलन केलं आहे त्या आंदोलनामध्ये तुमच्या काय मागण्या आहेत? आमची मागणी आहे की मोदी सरकारनं राजीनामा द्यावा, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यावा आणि हे म्हणजे लय आतंकवाद्यासारखं हे असं आतंकवादी सुद्धा करू शकत नाही. एवढी मारहाण केली त्या लेकरायला. त्या विद्यार्थ्यांना मारहाण केली तर त्या जे पोलिसावर कारवाई झाली पाहिजे ही मागणी आहे का तुमची? ते वर्दी उतरली पाहिजे त्याची. ते पोलीस लोक नाही ते आतंकवादी होते असं मला म्हणायचं होते ते. मरण पावलेली आहे. आणि याच्या अगोदर जे आंदोलन जे नीट पेपर फुटला होता त्यामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्या संदर्भामध्ये त्यांची मागणी आहे की या ज्या विद्यार्थ्यांना 1-1 कोटी रुपये त्यांच्या घरच्यांना मिळाले पाहिजे. अशा काही आपल्याकडून काही मागण्या ठेवण्यात आलेल्या आहेत का? हो ना, काय मागण्या? हे म्हणजे हे मारतात लेकरायला तर ते त्याची भरपाई करून दिली पाहिजे. त्याची ती वर्दी उतरली पाहिजे. ह्या मोदी सरकारचा राजीनामा, ह्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आणि हे जसं सरकार आलंय तसं हे असं आंदोलन चाललंय की कुठे शांतता आहे या देशाला. आता आज बंद केलं वसमत बंद, त्याप्रमाणे आता आजच्या पुरतच आंदोलन होतं की भविष्यामध्ये पुन्हा हे आंदोलन आता चालू राहणार आहे? जोवर ते राजीनामा देत नाही तोवरपर्यंत हे असंच राहणार आहे. राजीनामा पाहिजे आणि त्या लोकांच्या वर्द्या उतरल्या पाहिजे. आजचं जे आंदोलन आहे खास करून विद्यार्थ्यांसाठी आणि या बंद मध्ये तू विद्यार्थी सामील झालेले आहेत, तर या बंदच्या निमित्तानं सरकारकडे तुझ्या काय मागण्या आहेत? तुला काय वाटतंय विनाकारण लाठीचार्ज करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यावर, त्या संदर्भामध्ये तू काय सांगशील? बघा, माझं तर म्हणणं असं आहे की हा विद्यार्थ्यांवरचा लाठीचार्ज व्हायला नको होता. कारण मी म्हणते जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है. आणि मी कधीच म्हटले नाही की मी कोणत्या पक्षाकडून आहे का कोणा कुठून आहे. मी एक विद्यार्थिनी आहे. जे माझे बहिणी भाऊ जंतर मंतर मध्ये ज्यांच्यावर लाठीचार्ज होतोय, ज्यांच्यावर अमानुष पद्धतीने कारवाई केली चालली आहे, त्यांनी काय केलंय? थोडे आतंकवादी थोडी आहेत ते फक्त त्यांचा न्याय मागायला आलेले. बरं, मी विचारते, तुम्ही एक्सपायर्ड टिअर गॅस फेकू कशा शकता? एखादा परमनंट डॅमेज होतो एक तर म्हणजे सरकार इतकी खाली कशी जाऊ शकते? इतक्या खालच्या थराला. जेव्हा पण मुलींवर अत्याचार झाले, शेतकऱ्यांनी सुसाईड केलं, पैशांचे घोटाळे झाले, स्कॅम होतात, तेव्हा पोलीस काहीच करत नाही. जी दिल्ली पोलीस आता लेकरांवर लाठीचार्ज कारवाई करते, धोंडे दगड फेकतीये, ती जेव्हा क्राईम्स होतात तेव्हा कुठे असते? आतापर्यंत दिल्ली हा क्राईम कॅपिटल ऑफ इंडिया आहे. आज कॅपिटल आणि क्राईम कॅपिटल याचा मी जाहीर निषेध करते. आणि दिल्ली पोलीस हा खूप लाजिरवाना आहे. जो प्रसंग घडला तो एकदम लाजिरवाना आहे. मान्य, तुम्हाला ऑर्डर दिला होता, वरतून ऑर्डर आलाय, पण जितकं किती जोरात मारायचं हे तुमच्या याच्यावर होतं, त्यांच्यावर नव्हतं. अमानुषपणे मारहाण झाली, मान्य आहे. पण त्याच्यानंतर पोलिसांवर ऍक्शन घेतली पाहिजे का? त्यांच्यावर पुढील काही कारवाई झाली पाहिजे का? झालीच पाहिजे. का नाही झाली पाहिजे? पहिले तर हे सरकार पाडा, मग पाहू आपण कुठं काय होतंय. जर हे सरकारच असं असेल तर पुढे काय होणार आहे? जर सरकारच इतकं खालच्या पद्धतीचं असेल तर तुम्ही काय म्हणता की बाबा पोलिसांवर कारवाई करा, याच्यावर कारवाई करा? तुमचा पंतप्रधान, शिक्षण मंत्री, जो शिकलेलाच नाहीये त्याला शिक्षणाचं महत्व काय कळणार आहे? मला पहिली गोष्ट ती सांगा. तुम्ही मावशी 70 ते 80 वर्ष वय असेल तुमचं, बरोबर आहे? तुम्ही या बंद मध्ये सामील झालात, तर तुम्ही कशामुळे, म्हणजे तुम्हाला काय माहित झालं की तुम्ही आंदोलनामध्ये आलात? मला याच्यात लय सर भूषण आहे शिक्षणामध्ये. लेकराच्या कळकळनं मी इथं सामील झाले. मला वाटतं की त्या मोदी सरकारला आधी उतरावं. तुम्ही लेकराच्या हितासाठी या बंद मध्ये मला लय भूषण आहे. हा, म्हणून मी इथं सामील झाले आणि मला लय भूषण आहे. मग आले किती गेले, उडून गेला भरारा, कधी संपणार नाही आणि संपणार नाही. बाबासाहेबाचा दरारा, बाबासाहेबाचा दरारा, बाबासाहेबाचा दरारा. आपल्या सोबत मावशी, तुम्ही या आंदोलनामध्ये आलेल्या आहात,
तर आज बाळासाहेब आंबेडकरांनी बंद पुकारला, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुम्ही आंदोलनात सामील झाला. तर हे आंदोलन बघतात तुम्हाला काय वाटतंय आंदोलन? मला काय वाटतंय ते बसलेत ना उपोषणाला ते सर 20 दिवस झाले त्याला न्याय नाही भेटला. पुन्हा ते दितके आहे तर सर त्याला न्याय नाही. हे सरकार असं मातीत गाडलं पाहिजे, याला पायानं तोडवलं पाहिजे. या मोदी सरकारला, त्या अमित शहाला, हे सरकार आमच्या काहीच उपयोगाचं नाही. आणि जे असं न्यूज हे घेतात काय त्याला सुद्धा या पोलिसांना हल्ला केलाय. न्यूज घेऊ लागले त्याला सुद्धा पायानं तोडवायले तर मारायले तर ही यायची कोणती पद्धत आहे पोलिसाच्या वर्दीची? तर त्या पोलिसाच्या वर्दीचा सुद्धा माज काढला पाहिजे आपल्या जनतेला. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारवाई झाली पाहिजे. त्याच्या ड्युट्या महेंद्र प्रधान यांना निलंबित केलं पाहिजे केलं पाहिजे, त्याला ड्युटी याच्यावर खाली केलं पाहिजे पुढचं. आणि जे विद्यार्थी सुसाईड केलं त्यांना शासनाकडून मदत मिळाली पाहिजे. मिळाली पाहिजे ना त्याला मदत. त्याला शिक्षणाला किती पैसा लागलेला आहे त्याच्या आई वडिलांना. आत्महत्या कालच्या आंदोलनामध्ये एक मुलगी अमानुष मारहाणीमध्ये मरण पावली. तर तिच्या घरच्यांना सुद्धा मोबदला काही मिळाला पाहिजे आणि संबंधित पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. एकीकरण झाली पाहिजे सर. आपली एकीकरण झाली पाहिजे. प्रकाश आंबेडकराला आपला पाठिंबा असला पाहिजे. भाऊ विसरला मात्र बाप विसरत नाही. निश्चितच आजचं जे आंदोलन होतं दिल्ली येथील जंतर मंतरवर जे अमानुषपणे विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झालेला आहे तो लाठीचार्ज निंदनीय होता. त्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बंदची हाक दिली आणि हे आंदोलन पार पडलेलं आहे. मी रुपेश शेंगडे, RTV मराठी, वसमत, हिंगोली.